अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर आज आहे मंगळवार आणि मंगळवार म्हटलं की आपण आपल्या कुलदेवीची सेवा करत असतो, उपवास करत असतो आणि घरातल्या कुल स्त्रीने मंगळवार हा पकडायलाच पाहिजे। कारण काय होतं की आपण आपल्या कुलदेवीच्या बघा वर्षातून एकदा मूळ स्थानी जाऊन तिचा देवीचा मान सन्मान करायला पाहिजे, तिची ओटी भरायला पाहिजे किंवा तिची आठवण आपण वर्षातून एकदा का होईना आपण काढून तिच्या दर्शनाला जायलाच पाहिजे। पण आपल्याकडून ते सुद्धा होत नाही, कारण आपण संसारिक माणसं, आपल्याला काही ना काही कामं येतात, मग आपण ते कामं करण्याच्या याच्यामध्ये आपण देवीला आपल्या विसरतो। पण आपला कुलाचार आपली ती सांभाळत असते, आपला कुळ ती सांभाळत असते आणि आपण तिचा मान सन्मान वेळेवर जर केला तर त्याचा कृपा आशीर्वाद आपल्या कुटुंबावर राहत असतो। मग घरामध्ये कोणतेही अडीअडचणी असो, शुभ कार्य असो, लग्न कार्यात असो, मुलाबाळांमध्ये असो, काही आपल्याला प्रॉब्लेम होत नाही, कारण आपली ती कुळ सांभाळत असते। त्याच्यानंतर आपण आपल्या हे झालं कुलदेवीचं, तसंच कुलदैवत पण आपल्याला असतो म्हणजे खंडोबा। तर बऱ्याच जणांचा खंडोबा म्हणजे जेजुरीचे खंडोबा कुलदैवत आहेत, तर त्यांचा पण आपण तसाच मान सन्मान करायला पाहिजे, त्यांची सेवा पण करायला पाहिजे। तर घरातल्या महिलांनी जी घरातली कुलस्त्री आहे त्या महिलांनी, कारण तिने जर सेवा केली तर पूर्ण कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो। तर मंगळवार पकडायचाच आहे, पण प्रत्येक मंगळवारी ह्या 2 सेवा तुमच्याकडून झाल्याच पाहिजे। रोज नाही होत पण मंगळवारी का होईना तुम्ही ह्या सेवा करा। बघा, मंगळवार म्हणजे देवीचा वार आणि आपण देवीची सेवा करत असतो। आपल्याला माहिती आहे की आपली देवी कोणती आहे। तुम्हाला जर तुमची कुलदेवी माहिती नसेल तर तुम्ही अगोदर माहिती करून घ्या, आणि माहिती नसेल तरीही तुम्ही ही सेवा जर केली तर तुमच्या कुलदेवीपर्यंत ही सेवा ती पोहोचत असते आणि तिचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। तर काय करायचं, उपवास पकडायचा, दिवसभरातून कधीही ही सेवा करू शकता। तर आपल्याला उपवास तर आहे, कारण खाऊन ही सेवा करायची नाही, त्याच्यामुळे उपवास आहे तर फराळाचं करून केली तर चालते आणि दिवसभरातून कधीही करू शकता, कुठेही करू शकता, घरी बाहेर असताल कुठेही सेवा करू शकता। तर काय करायचं, फक्त ही जी एक सेवा सांगणार आहे मी ती तुम्ही घरी करायची, कारण आपल्या देवीचा जो टाक असतो आपल्या देवघरामध्ये आपण ठेवलेला असतो आणि त्या टाकापाशी तुम्हाला एक लवंग घ्यायची हातामध्ये, एक हातामध्ये लवंग घेऊन अख्खी लवंग घ्यायची, फूल असलेली तुटलेली व नसू नये, हातामध्ये घ्यायची, उजव्या हातात पकडायची, एक माळ घ्यायची नवर्ण मंत्राची। आपल्याला माहिती आहे की नवर्ण मंत्र देवीचा सगळ्यात प्रभावी मंत्र आहे आणि हा मंत्र एक माळ जप करायचा हातात लवंग घेऊन, आणि ती लवंग तुम्ही तुमच्या देवीच्या टाकापाशी ठेवायची। टाकापाशी ठेवल्या काय होतं की आपल्या घरामध्ये आपली आर्थिक परिस्थिती मजबूत होत असते, येणारा पैसा घरामध्ये टिकून राहत असतो आणि लवंग ही देवीला अतिशय प्रिय असते। त्याच्यामुळे आपण ही सेवा जर केली तर बघा तुम्हाला खूप खूप फरक पडेल। आर्थिक परिस्थितीमध्ये आपल्या खूप फरक पडत असतो। कर्ज असेल काही तर कर्ज उतरण्यास आपल्याला मदत होत असते, किंवा आपल्याला कुठे ना कुठे आपले जे वाट असतात किंवा आपल्या ज्या पैसा येण्याचे जे मार्ग असतात ते मोकळे होत असतात ह्या सेवेमुळे। तर आपल्याला ही सेवा प्रत्येक मंगळवारी तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला किती फरक पडतो त्याचा। त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की दुर्गा सप्तशतीचा पाठ, देवीची सेवा, आपण ही सेवा जर केली तर, आणि देवी कोणतीही असली तरी आपली सेवा तिच्यापर्यंत पोहोचत असते, तिच्या चरणी ती सेवा रुजू होत असते, पण आपल्याकडून देवीचा पाठ होत नाही। पण तसं बघायला गेलं तर प्रत्येक मंगळवारी आठवड्यातून एकदा देवीचा पाठ आपण वाचलाच पाहिजे। घरी वाचा, कुठे वाचू शकता पण वाचा, पण नाही होत, बऱ्याच जणांकडून नाही होत। आता माझ्याकडून पण प्रत्येक मंगळवारी वाचल असं माझ्याकडून पण नाही होत, म्हणजे एखाद्या वेळेस, कारण इतर सेवा पण असते। आता माझे स्वामी चैत्र 108 स्वामी चैत्राची सेवा पण चालू आहे, म्हणजे ते पारायण करायचं, हे पारायण करायचं, अशा वेळेस कारण ॲडजस्ट नाही होत आपल्याकडून, कारण कामं पण असतात आपल्याकडून, आपल्याला मुलबाळ सांभाळायचे, घरातले कामं ॲडजस्ट करून आपल्याला सेवा करायची असते, त्याच्यामुळे नाही होत। तर काय करायचं, दुर्गा सप्तशतीचा पाठ खरं होईल जास्तीत जास्त 99% तुम्ही वाचायचा प्रयत्न करा, पण कुठे ना कुठे 1% तुम्हाला नाहीच वाचता आलं तर तुम्ही ही सेवा करा। तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं तुम्हाला फळ मिळेल।
एक पाठ आपण, कारण पाठ वाचायला आपल्याला सहसा 1-1.5 तास लागतो, पण नाही होत इतका वेळ काढणं, तर तुम्ही ही सेवा करा. ती म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र नित्यसेवेमध्ये आपल्याला दिलेलं आहे आणि हे सहसा आपण तसं तर रोज वाचायला पाहिजे. 5-6 मिनिटाची सेवा आहे, पण पाठ दुर्गा सप्तशती पाठ केल्याचं फळ आपल्याला मिळतं, हे जर तुम्ही वाचलं तर नाही वाचणं झालं मंगळवारी तुम्हाला एखाद्या वेळेस पाठ, तर तुम्ही ही सेवा करा. किंवा तुमच्याकडून नाहीच होत तर तुम्ही ही सेवा का होईना नक्की करा. आणि ह्या 2 सेवा जर तुम्ही तुमच्या घरामध्ये नित्यनियमाने केला, उपवास केला देवीचा, बघा तुमच्यावर देवीचा कृपा आशीर्वाद होईल. तुमच्या घरामध्ये कोणत्याही कामामध्ये जे आपण म्हणतो ना काम काढतो, ते काम होण्यास येतं, पण ते काही ना काही थोड्यासाठी आपलं ते अडकून जातं, म्हणजे पूर्ण होत नाही कोणतंही काम आपण काढलं तर. किंवा घरामध्ये सतत आजार, किंवा घरामध्ये सतत अडीअडचणी, लग्नकार्यात अडीअडचणी, एखाद्या वेळेस आपल्याला जमलेलं लग्न पण मोडतं. अशा वेळेस काय असं जर होत असेल घरामध्ये, तर नक्कीच कुठे ना कुठे तुमचा देवीकडून तुमच्याकडून कुलाचार झालेला नाही आहे, देवीची तुम्ही आठवण काढत नाही आहे, देवीची सेवा तुमच्याकडून होत नाही आहे, त्याच्यामुळे देवीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर नाही आहे, त्याच्यामुळे घरामध्ये आपल्या हे असे प्रॉब्लेम क्रिएट होत असतात. तर ही 2 सेवा जर तुम्ही केल्या तर बघा तुम्हाला खूप खूप फरक पडेल. नक्की तुम्ही करून बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चॅनलवर करते श्री स्वामी समर्थ. आणि व्हिडिओ मी करते, व्हिडिओ मी एडिट वगैरे करत नाही, कारण माणूस आहे, शब्द एखाद्या वेळेस इकडं तिकडं होतो, त्याच्यामुळं एडिट न करता मी जसा झाला तसा अपलोड करून देत असते. तर काही चुकत विकत असेल तर माफ करा. आणि घरातल्या महिलांनी नक्की ही सेवा करा. तर श्री स्वामी समर्थ.